नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला कुकरमध्ये कोणतीही भाजी कशी करू शकतो ते दाखवणार आहे. कमी वेळात भाज्या कशा पटकन होतात कुकरमध्ये ते आज तुम्ही बघाल. तर चला मग कृतीकडे. इथे मी कुकरमध्ये आज फरसबीनच्या शेंगा करणार आहेत. ह्या शेंगा मी चांगल्या धुवून आणि चिरून घेतल्या आहेत. बघा, याला चांगल्या 4-5 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. आता वळूया कृतीकडे. इथे एका कुकरमध्ये मी थोडं तेल तापवत ठेवलेलं आहे. आता यात आपण फोडणी करून घेऊया. थोडंसं मोहरी, थोडं जिरं याला तडतडू देऊया. त्यानंतर यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकून घेऊया. कांद्याला पण चांगलं तेलात परतून घ्यायचं. कांदा थोडा परतला की यात आलं, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकायची आणि याला पण चांगलं परतून घ्यायचं. मसाला चांगला शिजू द्यायचा आणि मसाला कधी पण कमी याच्यावरती शिजवायचा. मसाला चांगला परतला गेलेला आहे. आता यात बाकीचे मसाले टाकूया. थोडीशी हळद, तिखट चवीप्रमाणे, धनेपूड आणि एकदम कमी गरम मसाला. ह्या मसाल्यांना पण तेलात चांगलं होऊ द्या. कमी पाणी वापरता फक्त तेलात भाज्या कशा होतात आणि तेही कुकरमध्ये ते आज आपण बघणार आहोत. हे मसाले झाले की यात एक टोमॅटो चिरून घालायचा. टमाटरला पण चांगला मसाल्यात फिरवून घ्यायचा. टमाटर चांगला होऊ द्यायचा. त्यात आता चवीनुसार मीठ टाकायचं आणि थोडं हिंग. मी हिंग टाकायचं विसरले होते. मीठ तुम्हाला जेवढं वाटतंय तेवढं. याला पण छान करून घ्यायचं. यात आता एवढं पाणी मी ज्याच्यात वाटून घेतलेलं होतं बघा, बस एवढं पाणी मी टाकणार आहे. थोडे मग टमाटर गलेपर्यंत. आता मसाला चांगला शिजू द्यायचा. बघा, मसाला चांगला शिजलेला आहे. आता याच्यात आपण फरसबीनच्या शेंगा टाकून घेऊया. मसाला व्यवस्थित शिजल्यावरच भाज्या टाकायच्या. भाजीला चांगलं परतून घ्यायचं. मसाल्यात पूर्ण व्यवस्थितपणे मिक्स करायचं. बघा, कुकरमध्ये आपल्याला भाजी पाण्यात नाही तर वाफेवर शिजवायचं आहे. म्हणून यात खूप कमी पाणी टाकून आपण तेलात चांगली भाजी कशी होणार आज ते तुम्हाला दिसेल. आता ह्यात मी आधी जेवढं पाणी टाकलं होतं त्यापेक्षा थोडंसं 1 चम्मच पाणी टाकणार आणि त्यावरच ही भाजी शिजवणार. आता मी भाजीमध्ये 1 चम्मच बस एवढं पाणी टाकणार आहे. एवढं पाणी सफिशियंट आहे ही भाजी शिजायला. आता आपण कुकर लावून घ्यायचा. कुकर लावून घेतला की याची गॅसची फ्लेम कमी करायची. कमी गॅसवरच भाजी शिजवायची. याला 2 शिट्ट्या झाल्या की कुकर बंद करायला द्यायचं. शिट्ट्या झाल्या करून द्यायचा. आता हा गॅस पूर्णपणे थंड झाल्याशिवाय कुकर उघडायचा नाही. याच्या आत जी पण वाफ असेल त्यामध्ये भाजी चांगली शिजल्या जाईल. कुकर पूर्णपणे थंड झाला आहे. बघा, आता मी तुम्हाला कुकर उघडून दाखवते की भाजी कशी शिजली आहे.
हे बघा भाजी. आपण एक दाणा हे बघा चांगली मऊसूद शिजली आहे आणि गिलगिली पण नाही झाली आहे. शेंगा चांगल्या टवटवीत आहेत. हे बघा तुम्ही करून बघा कुकरमध्ये ह्या पद्धतीने भाजी. तुम्हाला माझ्या पद्धतीने कुकरमध्ये केलेली भाजी कशी वाटली, आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट करा आणि करून बघा. मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक्यू.